नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दलित पत्रकारितेच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पर्व, मूकनायक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1920 साली समाजातील दलित, गरीब आणि शोषितांच्या वेदनांना आवाज देण्यासाठी मूकनायक हे मराठी पाक्षिक सुरू केलं. 31 जानेवारी 1920 रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक मुंबईतून प्रकाशित झाला. या काळात बाबासाहेब सिडनेम कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याने पांडुरंग नंदराम भटकर यांची संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर व्यवस्थापक पदाची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे होती. पहिल्या अंकातील मनोगत हा अग्रलेख बाबासाहेबांनी स्वतः लिहिला. मूकनायकाला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 2500 रुपयांची आर्थिक मदत लाभली. मराठी ही लोकभाषा असल्याने आणि दलित समाजापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी हे पाक्षिक मराठीत प्रकाशित करण्यात आलं. अस्पृश्य समाजाच्या अन्याय, शिक्षण, राजकीय हक्क आणि उन्नतीवर मूकनायकने ठामपणे भाष्य केलं. एप्रिल 1923 मध्ये हे पाक्षिक बंद पडले. मात्र दलित चळवळीच्या इतिहासात मूकनायकचे योगदान अजरामर राहिले.